आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। घरकुल प्रकल्पाचे उद्घाटन हे पालकमंत्र्यांच्याच हस्ते होईल। पालकमंत्र्यांना वगळून उद्घाटन झाल्यास तो कार्यक्रम हाणून पाडू, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे। निपाणीतील विद्यमान आमदारांनी मंत्रिपदावर असताना गर्भवती, बाळंतीण आणि लहान बालकांना मिळणाऱ्या पोषण आहारात भ्रष्टाचार करून त्यांच्या तोंडचा घास काढून घेण्याचा प्रयत्न केला। अशा नेत्यांनी काँग्रेस सरकारवर बोलण्यापूर्वी विचार करावा, अशी टीका बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केली। निपाणी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे बुडा गैरव्यवहार प्रकरणात नाव पुढे करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला, मात्र सर्वच तपास यंत्रणांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे। येत्या 6 मार्च रोजी सर्वाधिक 17 वेळा अर्थसंकल्प सिद्धरामय्या मांडणार आहेत। सार्वजनिक बांधकाम मंत्रिमंडळ काम करताना सतीश जारकिहोळी यांनी बढती प्रकरणे तसेच 1 कोटी रुपयापर्यंतची कंत्राटदारांची बिले कोणालाही कार्यालयात घेऊ न देता थेट खात्यात जमा करण्याची व्यवस्था केली। उद्योग मंत्री SP पाटील यांनी राज्यात सर्वाधिक गुंतवणूक आणली आहे। कृष्ण भैरेगौंडा यांनी महसूल खात्यात मोठे काम केले आहे। याउलट भाजप सरकारमध्ये मुख्यमंत्रीच घोटाळ्याच्या आरोपामध्ये जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे। भाजपच्या घोटाळ्यामुळेच लोकांनी त्यांना घरी बसून एक हाती काँग्रेस सरकार सत्तेत आणलं। अशा भाजपने राज्यातील काँग्रेस सरकारवर टीका करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत। स्थानिक आमदार निपाणी मतदारसंघात ज्या योजना राबवत आहेत त्या काँग्रेस सरकारच्याच आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे। निपाणीतील घरकुल प्रकल्प हा माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील तसेच नगरपालिकेतील तत्कालीन काँग्रेस पुरस्कृत आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमाचे फलित आहे। यात आमदारांचा संबंध नाही, त्यामुळे घरकुल प्रकल्पाचे उद्घाटन हे पालकमंत्र्यांच्याच हस्ते होईल। पालकमंत्र्यांना वगळून उद्घाटन झाल्यास तो कार्यक्रम हाणून पाडू, असं सांगितलं। यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज पाटील, सुजय पाटील, अल्पसंख्याक ब्लॉक अध्यक्ष असलम शिकलकर, रवी श्रीखंडे, RK धनकर, ॲडव्होकेट संजय चव्हाण, बाळू कमते, फारुख पटेल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। पहिल्यांदा प्रमोशन असेल किंवा अन्य कॉन्ट्रॅक्टदारांचे पेमेंट बिल असेल, 1 कोटीपर्यंतचं ज्यांचं बिल आहे त्या कुठल्याही लहान सहान कॉन्ट्रॅक्टरला ऑफिसला येऊ न देता त्यांच्या खात्यावरती पैसे जमा केलेले आहेत। आणि अशा कितीतरी योजना कृष्ण भैरेगौडाने आमूलाग्र बदल असं महसूल खात्यामध्ये कृष्ण भैरेगौडाने केलेले आहे। MB पाटील साहेबांनी प्रचंड अशा प्रमाणात बृहत इंडस्ट्रीज असतील, कॉरिडॉर निर्माण करण्याचा असेल, वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या कंपन्या ह्या कर्नाटकामध्ये स्थित व्हायला पाहिजेत, इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजेत, अशा अनेक कंपन्यांना आणून इथल्या लोकांच्या हाताला काम देण्याचं, रोजगार निर्मितीचं काम केलेलं आहे। संपूर्ण राज्यामध्ये सर्वात जास्त काळ म्हणून मुख्यमंत्री माननीय सिद्धरामय्या साहेबांची देवराज अरस साहेबांच्या नंतर झाली, हे गौरवास्पद आहे। स्वच्छ चारित्र्य आणि स्वच्छ कारभार ज्यांच्याकडे असतो तोच लोकांच्या मनावरती अधिराज्य करत असतो। अनेकांनी त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला, अनेकांच्या कृत्यावर काळिमा फासण्याचा प्रयत्न केला, परंतु आता येत्या मार्च 6 मध्ये राज्याचे सर्वात जास्त बजेट म्हणजे 17वा बजेट आदरणीय सिद्धरामय्या साहेब कर्नाटक राज्याला देणार आहेत। आणि बजेट देत असताना की सामान्य माणसाचं जगणं हे चांगल्या पद्धतीनं कसं होईल, जात केंद्रित, धर्म केंद्रित, भाषा केंद्रित राजकारण करणारे सरकार हे काँग्रेसचं नव्हे। काँग्रेसचं मूळ उद्देश आहे की सर्व जाती धर्मातील शोषित, दलित, अल्पसंख्याक, सर्व भाषिक, सर्व धर्मीय लोकांना एकत्रित घेऊन जाण्याचा या देशामध्ये जर पक्षाचा अजेंडा कुठला असेल तर तो राष्ट्रीय भारतीय काँग्रेसचाच मात्र असेल। म्हणून त्या तत्वसिद्धांतावरती कर्नाटकामधलं सरकार चालते, त्याला गालबोट लावण्याचा आणि
खोटं हे सत्य आहे म्हणून किती वेळा बोंब मारून BJP वाल्यांनी जर सांगितलं तर खोटं हे खोटंच असतं आणि सत्य हे सत्यच असतं. सत्याला हे सत्य आहे म्हणून सांगायची आवश्यकता नसते, पण खोट्याला हे सत्य आहे म्हणून 100 वेळा सांगावं लागतं, तरी सुद्धा लोक त्याच्यावरती विश्वास ठेवत नाहीत. म्हणून BJP सरकारचा हे जे तांडव चाललेलं आहे की जलबिना मछली तडप रही है, सत्तेविना लोक असल्यामुळं ते अत्यंत पाण्यातला मासा जर बाहेर काढल्यानंतर तडपतो तसं ते अधिकार नाही, सत्ता नाही म्हणून धडपड नाही. उलटी बॉम्ब अशी आहे त्यांची. मुडा हगरणाबद्दल आदरणीय मॅडमने वक्तव्य केलेलं आहे की मुडा हगरणमध्ये गुंतवण्याचं काम, षडयंत्र सिद्धरामय्या साहेबांना बदनाम करण्याचं काम हे BJPच्या काही तथाकथित षडयंत्रवाल्यांनी रचलेली एक घटना आहे. आजपर्यंत लोकायुक्त असेल आणि ज्या ज्या शासकीय यंत्रणा, तपास यंत्रणा त्या मुडा प्रकरणासाठी संबंधित ज्या झाल्या त्या जवळजवळ सगळ्या यंत्रणा, तपास यंत्रणा सिद्धरामय्या साहेबांना क्लीन चिट दिलेले आहेत. यात कुठेही ते मुख्यमंत्री या नात्यानं दोषी आढळण्यात असं स्पष्ट मत कोर्ट असेल किंवा त्या तपास एजन्सी असतील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि एवढं असताना सुद्धा 1000 दिवस पूर्ण केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करत असताना हे दुःखात BJP राहायला काय कारण काय की सत्ता नाही, की मेलेल्या मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारं हे BJP सरकार होतं म्हणून कर्नाटकातली जनता त्यांना वेगळी ठेवली, त्यांना घरात बसवलेलं आहे. कर्नाटकामध्ये गॅरंटी योजना चालणार नाहीत म्हणून बोंब होती, पण आज जवळजवळ 56 ते 65 हजार कोटी रुपये याची तरतूद बजेटमध्ये मान्य सिद्धरामय्या साहेबांनी. ही योजना कधी बंद होता कामा नये, की कुणी आलं तरी बंद होता कामा नये. गोरगरिबांचं जगणं BJP सरकारनं महागाई वाढवून सामान्य माणसाचं कंबरडं मोडलेलं होतं. ते कंबरडं या कर्नाटकातल्या गॅरंटी योजनेमुळं ताटपणाने जगायला सामान्य माणसाला ज्यांचं जीवन उंचावण्याचं काम काँग्रेस सरकारनं केलेलं आहे. चोरांच्या उलट्या बोंबा त्याप्रमाणे हे BJP वाल्यांचे आहेत. आमचे प्रमुख या ठिकाणी आमच्यासोबत आदरणीय ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष उल्लेख करावा असं वाटेल. PW मिनिस्टर सतीश अण्णा जारकिहोळी. घरकुल योजना हे 2013च्या पूर्वी आदरणीय काकासाहेब पाटील आमदार असताना या घरकुल योजनेची रूपरेषा, यादी, सर्वेचं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि 2013 ते 18 या काळामध्ये ते मंजुरीचं आहे. आणि हे पूर्ण काम हे काँग्रेस पक्षानं केलेलं आहे. त्याच्यामध्ये आदरणीय वीर कुमार साहेब असतील, आदरणीय काकासाहेब स्थानिक पातळीवरती असतील, त्या काळातलं काँग्रेस पुरस्कृत आमच्या नगरपालिकेतले सदस्य असतील आणि या सगळ्या लोकांनी या पाठीचा पुरवला. याच्यामध्ये भाजपचा तीळ मात्र संबंध नाही. आणि आता जे वल्गणात चाललेलं आहे हे आम्ही केले आणि आम्ही वाटप करणार आहे. ह्या म्हणजे काय माहिती आहे काय, कसल्या त्याला बोंबा म्हणतात नाही, चोराच्या उलटे आणखी काय. आणि संबंध असले तर त्यांनी लेखी दाखवावा की ह्या घरकुल योजना आम्ही केलेत असं त्यांच्याकडे काय प्रूफ असेल तर दाखवावं. हे काँग्रेसने केलेलं आहे याचं काय पाहिजे असेल दाखला आम्ही देऊ. आमच्या माननीय मुख्यमंत्री असतील, ते 2013ला मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेब होते, त्यावेळेला जिल्हा पालकमंत्री रमेश अण्णा जारकिहोळी होते, सतीश अण्णा जारकिहोळी जिल्हा पालकमंत्री होते दोघे. आणि त्यावेळेला हे सगळं काम त्यांच्या माध्यमातून आम्ही हे काम काँग्रेसने केलेलं आहे. वाटपाचं काम स्थानिक आमदार आहेत, म्हणजे प्रोटोकॉल, परंतु हे काम काँग्रेसचं आहे. प्रोटोकॉलला आमदारांना डावलता येत नाही, मग तो कुठल्याही पक्षाचा असला तरी सुद्धा. म्हणून त्या प्रोटोकॉल पद्धतीने त्या कार्यक्रमाला असतील. जिल्ह्याचे मंत्र्यांच्या हस्ते त्या घरकुलाचं वाटप होईल आणि तो कार्यक्रम होईल. विना पालकमंत्र्याच्या अनुपस्थितीत जर उद्घाटन केलं
तर ते हाणून पाडण्याचं काम आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते करू, त्यात कमी पडणार नाही. संपूर्ण श्रेय काँग्रेसचं आहे. इष्ट एवढंच. त्याचा संबंध तीळ मात्र नाही. ते एकही पैशाचं काम करू शकणार नाही आणि काँग्रेसच्या माध्यमातून काम होईल. ते काँग्रेसचे कार्यकर्ते आम्ही मजबूत आहोत. पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही समर्थ आहोत. आम्हाला दुसऱ्या पक्षाची टेकू घेऊन चालण्याची आवश्यकता नाही. एक नंबरचा शत्रू आमचा बीजेपीचा राहतो. आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचं सर त्यांची क्रोनॉलॉजीच ती असते. खोटं बोला पण ऐकून बोला, हे त्यांची पद्धत आहे. इथं पण ते मशीला चुना लावून बैल म्हणा. खुलासा वेळ नाही, जर सीझन व्हायला पाहिजे नाही. त्यांना RSS आणि बीजेपीचं हायकमांड आदेश दिल्यानंतर ते पत्रकार परिषद घेतात. आम्ही स्वयंस्फूर्तीनं पत्रकार, हा त्यांच्यात आणि आमच्यातला फरक आहे. आम्हाला कोणी आदेश द्यावा लागत नाही. आम्ही मग वाट बघायला पाहिजे आम्हाला आदेश येतोय का. बीजेपी वाल्यानं फरमान काढला, या दिवशी पत्रकार परिषद घ्या करा. सगळीकडे घेतले. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.